ससून हॉस्पिटलचा अजब कारभार, जिथे अनेक दशकांपासून मृतदेहाची चिरफाड केली जात होती, आता त्या ठिकाणी होत आहे हायटेक कॅन्टीन, नाश्ता चायची व्यवस्था. हा तर थेट नागरिकांच्या, पेशंटच्या आरोग्याशी खेळलेला हा खेळ आहे. सर्व समाज तुम्हाला विचारतोय की हा निर्णय तुम्ही कोणाला विचारून घेतला का फक्त परस्पर निर्णय घेतलाय? तर ह्याच निर्णयावरती आम्ही चर्चा करणार आहोत. हा जो काही ससून हॉस्पिटलने निर्णय घेतलाय, कारण का महाराष्ट्रातील सर्वात नामवंत हॉस्पिटलमध्ये गणल्या जाणारं म्हणजे ससून हॉस्पिटल. पश्चिम महाराष्ट्रातील खूप मोठं हॉस्पिटल आहे. त्या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यामधनं लोक ट्रीटमेंटसाठी येतात व त्याचबरोबर 1867 साली डेव्हिड ससून यांनी ते हॉस्पिटल स्थापना केली. त्यावेळेसपासून आत्तापर्यंत ज्या ठिकाणी माणूस मृत झाल्यानंतर त्या ठिकाणी काही संवेदना असतात, माणसाच्या भावना त्या ठिकाणी जोडल्या गेलेल्या असतात, ही एक बाजू. तर स्वच्छता ही दुसरी बाजू असते. कारण एक व्यक्ती मृत पावल्यानंतर अनेक वायू, अनेक विषारी द्रव्ये हे त्याच्या शरीरातून बाहेर येत असतात. चिरफाड करताना खूप काही गोष्टी तिथे घडत असतात. परंतु त्यानंतर चक्क काही दशकानंतर तुम्ही ती जागा स्वच्छ करता, फक्त म्हणता स्वच्छ केली आणि त्या ठिकाणी तुम्ही कॅन्टीन चालू करताय. हा नागरिकांच्या आणि पेशंटच्या आरोग्याशी खेळलेला हा खेळ आहे. तर ह्याच याच्यावरती चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत जितेंद्र सातव सर. हे प्रदेश अध्यक्ष आहेत राष्ट्रवादीचे वैद्यकीय मदत कक्ष व त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते आहेत. 2016 पासून ते आज 2026 पर्यंत त्यांनी वैद्यकीय क्षेत्रामध्ये त्यांची कामगिरी खूप उल्लेखनीय आहे. अनेक हजारो गरीब रुग्णांना त्यांनी वैद्यकीय मदत प्रोव्हाइड केलेली आहे. ज्या ज्या ठिकाणी दवाखान्यामधनं त्या रुग्णांना डावलून देण्यासाठी प्रयत्न होत होते, त्या ठिकाणी एक खंबीर हात आणि एक मदतीचा हात म्हणून जितेंद्र सातव सर हे नेहमी उभे राहिलेत. आज ते आपल्यासोबत आहेत. आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, नेम टू फेम या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. मी डॉक्टर रमन. तर चला मग आज आपण चर्चेला सुरुवात करूया. नमस्कार सर. नमस्ते. आता ज्या मुद्द्यासाठी आपण आलेलो आहोत तो मुद्दा म्हणजे ससून हॉस्पिटलचा, जो की सर्व चर्चेमध्ये मुद्दा आहे. तो म्हणजे त्यांनी अनेक वर्षापासून सुरू केलेली जे काही चिरफाडची रूम होती, जी काही पोस्टमॉर्टम रूम होती, आज चक्क ती चाय नाश्ता याच्या कॅन्टीनमध्ये तब्दील झालेली आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल सर? काही दिवसापूर्वी मी ससून रुग्णालयामध्ये काही कामानिमित्त गेलो असता मला निदर्शनात आलं की अरे हे डेड हाऊस असताना इथं कॅन्टीनचा बोर्ड कसा काय लागला. पण त्याआधी हे निदर्शनात आलं की बाबा इथं नवीन बिल्डिंग झाली, त्याच्यामध्ये डेड हाऊसचं ओपनिंग झालं 2 वर्षभरापूर्वी. आणि आज जे जुनं कॅन्टीन आहे तिथे यांनी कॅन्टीनचा बोर्ड कसा लावला, म्हणजे याची पार्श्वभूमी तपासली. त्याच्यामध्ये निदर्शनात असं आलं मला की इथं खरोखरच कॅन्टीन चालू केलंय. ज्या डेड हाऊसमध्ये इंग्रजांपासून आतापर्यंत शवविच्छेदन केलं जात होतं, खरंय, या ठिकाणी तुम्ही कॅन्टीन म्हणजे सर्वसामान्य गोरगरीब आणि ज्या रुग्णांना माहीत नाही ते डेड हाऊस आहे, अशीच लोक त्या डेड हाऊसमध्ये जाऊन अन्न खातात, चहा पितात, पाणी पितात. भविष्यामध्ये याचा खूप मोठा रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना 100% त्रास होऊ शकतो, असं मी निश्चित मानतो. नाही, मात्र जे त्यांनी कॅन्टीन सुरू केलेली आहे ससून हॉस्पिटलनं, त्यासाठी त्यांनी NOC वगैरे घेतली असेल ना, FDA ची? ससून मधल्या ज्या आवारामध्ये काही विभाग आहेत, यांना मला नाही वाटत कुठल्या शासनाची त्यांनी परवानगी घेतली म्हणून. तेच ठरवतात, तेच त्याचे किंगमेकर आहेत, ते ठरवतील तीच योग्य दिशा आहे. मागील झालेल्या त्यांना दिलेल्या अर्जापोटी त्यांनी त्याचं असं उत्तर दिलंय की शवविच्छेदन गृह हे शेजारी, जे कॅन्टीन केलंय ते शवविच्छेदन गृहाचा भाग नाही. म्हणजे इतकं ते खोटं बोलले? खोटंच बोलले. याबाबत जर कुणालाही अधिक माहिती विचारायची असेल तर ती सर्व अधिक विचारू शकता तुम्ही रुग्णवाहिका वाहन चालकांना, जे की नेहमी तिथे बॉडी नेत होते आणि नेहमी तिथनं बॉडी घेऊन लोकांना घरी सोडत होते. तेच तुम्हाला योग्य पद्धतीने याबाबतची माहिती देतील की खरंच ते डेड हाऊस होतं का. येण्याचा दरवाजा तोच, जाण्याचा मार्गही तोच. एकच मार्ग? एकच मार्ग. आणि आज कॅन्टीनमध्ये जाण्याचा मार्ग तोच आणि बाहेर येण्याचा मार्ग तोच. म्हणजे ही तर सरळ सरळ नागरिकांसोबत केलेला म्हणजे हा धोका आहे एक प्रकारचा, असंच म्हणावं लागेल. यावरती
बऱ्याच गोष्टी समोर आणण्यासाठी बराच प्रयत्न करतोय मी. आणि मला असं चिन्ह निदर्शनात येतंय की माननीय डीन साहेबांचा त्यांनी एक बाईट दिली, त्याच्यामध्ये हे सांगितलं आणि त्याच्यानंतर हे सगळं शांततेत चालू आहे. म्हणजे त्याला कुणाचं ऑब्जेक्शन नाही. म्हणजे स्वतः मी सांगितलं ना तुम्हाला की सर ते स्वतः किंग मेकर झालेत. आम्ही सांगेल तीच पूर्व दिशा ससूनची. पूर्ण म्हणजे त्यांनी तानाशाही प्रकार चालवलेला आहे. 100% आम्ही म्हणाल तेच. 100%. मग ज्या ठिकाणी पहिली मॉर्चरी होती, पोस्टमॉर्टम रूम होती, त्या ठिकाणी अनेक बॅक्टेरियल, व्हायरस, सगळ्या प्रकारचे काही वर्ष ते मरत नसतात. बरोबर. आता ज्यावेळेस ते पूर्ण तपासणी होईल त्यावेळेस कळेल. जर तुम्ही आत्ताच्या बरं मला सांगा, नवीन डेड हाऊस बांधून किती दिवस झाले? त्याला एक 6 महिने 8 महिने झाले असतील, जास्तीत जास्त वर्ष. बरोबर आहे, वर्षभर. दादांनी ओपनिंग केलं. माननीय आपले राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार साहेबांच्या हस्ते त्या नवीन डेड हाऊसचं ओपनिंग झालं. बर. त्या ओपनिंगला मी सुद्धा होतो त्यावेळेला तिथे. आणि ते ओपनिंग झाल्यानंतर मला वाटतं काही कालानंतर त्यांनी ते सुरूही केलं. त्याच्यानंतर ह्यांनी हे 4-5 महिने हे बंदही ठेवलं आणि आता 2-3 महिन्यापूर्वी त्यांनी कॅन्टीनला दिलं. आमचं म्हणणं असं होतं की या वास्तूवरती प्रशासकीय यंत्रणेमध्ये तुम्ही स्टोरेज करू शकत होतात, तिथे एखादी दुसरी लॅब चालू करू शकत होतात, रेकॉर्ड रूम किंवा रेकॉर्ड रूम वगैरे करू शकत होतात, विद्यार्थी भरपूर आहेत, लॅबोरेटरी करू शकत होतात. हा लॅब पण चालली असते. पण ह्याच्यामध्ये तुम्ही खाद्यपदार्थ ठेवण्याचं कारण सांगू, त्या प्रिमायसिसच्या समोर जे बिल्डिंग बांधलेली आहे नवीन कन्स्ट्रक्शन्स, त्या बिल्डिंगमध्ये वॉर्ड केले 10 मजली न्यू बिल्डिंग. त्या बिल्डिंगचा क्राऊडसाठी ते तिथं डेड हाऊस केलंय. ही सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. आपण जर त्या बिल्डिंग्स मधले जर लोक बघितली तर डीन साहेब स्वतः जातात का तिथं चहा प्यायला? कधी नाही. तिथले संबंधित जे स्टाफ जो क्वालिफाईड आहे किंवा तिथं पहिल्यापासून पूर्वीपासून आहे तो जातो का तिथे? नाही. मग इथे जाणारा जो क्राऊड आहे तो मिडल क्लास आहे, रुग्ण आहेत आणि विद्यार्थी आहेत. ससून रुग्णालय बीजी मेडिकलला जे शिकायला येतात ते विद्यार्थी. नाही, हा मुद्दाच मुळी तर म्हणजे सामान्य नागरिकांना पण पटणारा नाही जर त्यांना ही वास्तविकता जर कळायला लागली तर. कारण का एक मृतदेह जिथं अनेक दशकांपासून, म्हणजे आपण असं समजूया की जेव्हा 67 साली 1867ला ज्यावेळेस हॉस्पिटल ओपन झालं त्यावेळेस मृत्यूदर इतका नसेल, परंतु 1900 काळापासून तरी असेल. मग 1997ला पण प्लेगची साथ केवढी मोठी होती ती. म्हणजे त्या तिथपासून आहे का नाही, हे जास्तीत जास्त तिथं मृतदेहाचं प्रमाण तिथे केलं जातं. तर मला सांगायचा मुद्दा असा आहे सर की त्या ठिकाणी कितीतरी इन्फेक्शन आहेत, जीवाणू, विषाणू, द्रव्य, रसायनं कितीतरी शरीरातनं बाहेर निघतात आणि ते काही वर्ष तिथंच राहतात. मग याचं मोजमाप कोण करणार? त्या भागामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्ही सांगितलं आता कधीपासून चालू झालंय ससून? हो, इंग्रजांच्या काळापासून चालू झालं. हो. इंग्रजांचा काळ सोडला तरी आपण जेव्हापासनं शवविच्छेदन बघतोय म्हणजे आपल्याला कळतंय, म्हणजे आपल्यालाच ऑलरेडी आता 40 वर्ष झाले आपल्याला, म्हणजे शवविच्छेदन 100%. माझे वडील सुद्धा बीजी मेडिकल कॉलेजला जॉबला होते, त्यामुळे आम्हाला माहिती की ते जे आहे युनिट तिथं पोस्टमॉर्टम होतोय. मग त्या भागात जायचं नाही, त्या भागात करायचं नाही. लहानपणापासून माझं ट्रीटमेंट ससून मधलं आहे. वडील ससूनला कामाला होते, त्याच्यामुळे मला हे सगळं तिथलं इन्स्ट्रक्टर माहिती, तुम्हाला पहिल्यापासून सगळं माहिती. आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर आत्ताचा जो आकडा आहे तो हा 16-17 मध्ये 4,500 ते 6,500 पोस्टमॉर्टम झाल्याचा आहे. 16 ते 18 मध्ये म्हणजे 2 वर्षात. किती आकडा आहे? 6,500. बापरे. आणि त्याच्यानंतर जर आतापर्यंत जर बघितलं तर 40 ते 50 ते 55,000 पोस्टमॉर्टम आतापर्यंत झाले असते, म्हणजे 16 पासून आतापर्यंत. पण ह्याच्या आधी कुठलेही रेकॉर्ड्स जे की फक्त मॅन्युअली रेकॉर्ड्स होते, हे किती झाले असेल मागे याची काही गणना सुद्धा नसेल, किंवा इंग्रज करत होते कधी गणना, किंवा इंग्रजांनंतर सुद्धा जे शासन होतं त्यांच्याकडे नोंद होत्या त्याच्या कागदोपत्री? शक्यता कमी. सांगायला गेलं तर शक्यता कमी. मग ह्याचं जर विन ॲव्हरेज केलं तर लाखो पोस्टमॉर्टम झालेत सर तिथे. आज त्याचं जर इन्फ्रास्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं तर सगळं जुनं इन्फ्रास्ट्रक्चर आहे. वरती भिंती रांगवल्या, त्याला लाली पावडर लावली म्हणजे ते नवीन होत नाही. तुमचं ड्रेनेज लाईन तेच आहे, ज्याच्यामध्ये मृतचं बॉडी पोस्टमॉर्टमला ड्रेनेज लाईन पूर्ण कापल्यानंतर त्यातलं ब्लड व्हायला जातं, त्याला वॉश केलं जातं तिथे, त्याच्यामधला एखादा अवयव काढला जातो टेस्टिंगसाठी, तर त्याच्यासोबत आलेली घाण ती ड्रेनेज लाईनला जाते. त्याचबरोबर तिथे सर्वसामान्य पाहता
तिथे किडे पडलेले बॉडीज असतील, कुजलेल्या बॉडी म्हणून आपण त्याला, पाण्यामध्ये अक्षरशः पुण्यामध्ये आत्ता पोस्टमॉर्टमचे विभाग झालेत, म्हणजे YCMला झाले किंवा जस्ट हॉस्पिटलला आहे, आता साताऱ्याला आहे, कोल्हापूरला आहे. पण 2000च्या आधी ह्याचं कुठलेही असे डेड हाऊस नव्हते ससून शिवाय, म्हणजे पूर्ण पश्चिम महाराष्ट्राच्या बॉड्याच तिथे येत होते. मग ह्या कॅल्क्युलेशनने जर तुम्ही गणित केलं तर किती पोस्टमॉर्टम झाले असतील सर, किती भयानक हे आहे. आणि म्हणजे एकदम सहजासहजी पत्रकारांना डीन साहेब उत्तर देतात की ते शवविच्छेदनाच्या गृहाच्या शेजारी म्हणून. तुम्ही त्यांचाच मॅप, माझा नाही हा, ससून रुग्णालयांनी केलेला मॅप, त्याच्यावरती तुम्ही बघू शकता ससून रुग्णालयाचं डेड हाऊस म्हणून त्याला आयडेंटिटीच आहे की तुम्ही ते ससून डेड हाऊस म्हणूनच. डेड हाऊस ज्या जुन्या कन्स्ट्रक्शन्स मध्ये जर बघितलं तर ते यू शेप मध्ये होतं, त्याच्यामुळे समोरचा प्रेमाइसेस मोकळा होता. मग त्या समोरच्या प्रेमाइसेसला जर तुम्ही कॅन्टीन ठेवलं तर हा भांडी कुठं घासतोय, प्रेमाइसेस मध्ये थोडी घासतो, तो आतमध्ये घासत असेल. तो जेवण कुठं बनवतोय, आत बनवत असेल. तो कटिंग कुठं करतोय, आत करत असेल. तो इन जनरली मटेरियल आणून ठेवतोय कुठे, कॅन्टीनवाला मटेरियल आणून ठेवतोय कुठे, तर तो आतच ठेवत असेल. ज्यावेळेस तो भांडी घासतो त्यावेळेस ते ड्रेनेज मध्ये पाणी जातंय, ते ड्रेनेज कधीपासून आहे, त्या ड्रेनेज कसं साफ केलंय तुम्ही. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत छोटे छोटे विचार केले तर. जी पाण्याची लाईन आहे, पाईपलाईन जरी आता जरी त्यांनी त्या ह्याच्यासाठी बेसिंगसाठी वगैरे नवीन केले, पण जी जुनी वरती टाकी आहे ती किती दिवस झाली वरती जुनी टाकी आहे, त्याचं काय पाणी कसं वापरताय तुम्ही. आज फिल्टर जरी लावलं असेल तर ते सांगणं तरी, ते आपण मृत्यू झालेल्या एखाद्या माणसाच्या घरी पाणी सुद्धा लोक पित नाही तो. आणि हे ज्या ठिकाणी बॉड्या पडल्यात, कुजल्यात, त्याची चिरफाड केली, ज्याचं फाडतोड केली, त्याचे अवयव त्यातनं काढलेत, त्याचं पोस्टमॉर्टम केलं, अशा ठिकाणी तुम्ही पाणी अन्न खायला घालताय, हे कितपत योग्य आहे. हे शासनाच्या प्रशासनाचे जे अधिकारी दिले त्यांनी ससून रुग्णालय यांना हे लक्षात काय येत नाहीये. आणि त्यातले त्यात म्हणजे हे सर्व डॉक्टर आहेत, सगळ्यात वेल क्वालिफाईड, सगळ्यात चांगले डॉक्टर ससूनमध्ये आहेत. मग तरी पण आहेत तर मग तुम्ही अन्न आणि औषध प्रशासन याला काय तुम्ही काय धाब्या बसवलंय काय. आता डॉक्टरांना सांगतो, डॉक्टरला मारतात ते झालं ना. मग तुम्हाला आता ह्या डॉक्टर, सिनियर डॉक्टर्स, तुमचे ज्युनियर तिथं BJ मेडिकलला शिकणारे येणारे विद्यार्थी तिथं जेवतात. येतो एखाद्याची इम्युनिटी पॉवर जर कमी असेल, त्याला एखादा जर आजार त्यातला लागू झाला तर तो फक्त एवढंच म्हणलं जाईल त्याला की त्याला फूड पॉइझन झाले म्हणून हा त्रास होतोय. काही तुम्हाला सांगतो मी, काही केमिकल्स किंवा संसर्ग अजूनही अशी आहेत की जे हवेमध्ये असतात तिथे, जे तिथून बाहेर जात नाहीत पासआउट. नुसत्या तुम्ही भिंती रंगरंगोटी केल्या, नुसतं तुम्ही वॉश केलं, फिनाईल 10 वेळेस टाकलं आणि वरनं पांढरा किंवा लाल गुलाबी जो कोणता कलर मारला असेल तुम्ही तो मारला, म्हणजे निर्जंतुकीकरण होत नाही, स्टेरलाइज ती रूम होतच नाही. अनेक काही वर्ष, तुम्ही तर सांगता 1 वर्षापूर्वी बंद झालेलं आहे, मग 1 वर्षात कसं काय झाली ती रूम स्टेरलाइज. 5-5 वर्ष थांबावं लागतं, 10-10 वर्ष. FDAचे नियम वाचा तुम्ही, त्याच्यामध्ये कळतं. म्हणजे मग हे काय चालवले काय यांनी, स्वतःच इलाज करायचा आणि स्वतःच लोकांच्या जीवाशी खेळायचं का. ठरवलंय त्यांनी की तुम्ही आमचे राहावा, आम्ही तुमचे आहोत. बरोबर. आणि अशा पद्धतीने त्यांनी काम चालू केले. तिथे एक पेशंट येत नाही सर, तिथे लाखो पेशंट येतात ससूनमध्ये. आजचा जर ॲव्हरेज जर पकडला तर 3-3.5 हजार रोजचे पेशंट्स आहेत ससूनला. त्या रोजच्या पेशंट्स मधले जर IPD पेशंट्स त्या बिल्डिंग्सला बघितले तर तिथं नाही म्हणलं तरी तुम्हाला सांगतो मी 350-400 पेशंट्स ऍडमिटेड असतात. त्यांचे प्रत्येकाचे रिलेटिव्ह आहे, पाणी लागतंय, जेवण लागतंय, प्रत्येक गोष्ट आहे. समोर कॅन्टीन दिसते, माणसाला जातो समोर, घेऊन येतो तिथनं, जातोच ना. आता समजा एखादा कोणीतरी सोलापूरहून व्यक्ती आला ज्याला काहीच माहित नाही जवळपास, तो येणार आणि तो जाऊन खाणार, काय करणार, विचारणार कुठे येतात इथं हॉटेल, समोरच आहे. मला फक्त या प्रश्नाचं उत्तर द्या, तुमच्या स्टाफ मधला किती स्टाफ तिथं जाऊन जेवण करून आलाय काय. बरोबर. आणि हा देखील प्रश्न आहे की जर तुम्हाला वाटते काहीच होत नाही तर मग उद्यापासून जेवढे डॉक्टर आहेत सगळ्यांनी तिथं बसून जेवायचं. टिफिन आणला तरी तिथं बसून खा. डीन साहेबांनी स्वतः यावं, डीन साहेब स्वतः यावं, पूर्ण HOD डिपार्टमेंट, सगळे तज्ज्ञ, जेवढे काही तज्ज्ञ आहेत आपल्याकडे अवेलेबल, सगळ्यांनी तिथे येऊन दररोजच्या दररोज जेवण केलं पाहिजे. मी 15 तारीखला 15 ऑगस्ट निमित्त माननीय तुकाराम मुंडे साहेबांना याचं निमंत्रण दिलंय. त्याची निमंत्रण पत्रिकाही दिली. संबंधित येथील खासदार आहेत, येथील मंत्री महोदय आहेत आणि येथील स्थानिक आमदार आहेत, या सगळ्यांना निमंत्रण पत्रिका दिली आहे मी. यांनी यावं 15 तारखेला. जो चहा पाण्याचा खर्च आहे तो मी करतो. आपण त्या कॅन्टीनमध्ये बसून चहा पाणी करावा
आणि लोकांच्या मनातील शंका दूर करावी. उत्तम पर्याय. मुंडे साहेबांनी यावं, सगळं उत्तम होईल. त्यांच्यावरही कामाचा खूप लोड आहे. आय ॲग्री की कॉल उचलू शकत नाहीत किंवा लवकर रिपीट उत्तर येत नाही, परंतु माझी कळकळीची विनंती आहे, एखाद्या मोठ्या कंपनीवरती, मोठ्या हॉटेल्सवरती धाड मारण्यापेक्षा शासनापासून सुरुवात करा. ज्यावेळेस तुम्हाला न्यायालयाने ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तुम्ही न्यायालयाच्या पहिल्या कॅन्टीनवरती धाड मारली, तशी तुम्ही शासनाच्या प्रत्येक रुग्णालयाच्या कॅन्टीनवरती धाड मारा. बरोबर, आणि ते गरजेचं आहे. सुरुवातीतून करा. नाही, खरं आहे, खरं आहे. कारण जिथं आपण आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी जाणार आहोत, बिघडले म्हणून जातोय, तिथं परत बिघडवायचा हा असा अर्थ झाला ना तो. बिघडणारच साहेब. तुम्ही काहीही करा, तुम्हाला नसन वाटत तर तुम्ही अहवाल सादर करा, तुम्ही प्रेस नोट द्या, तुम्ही त्या प्रेसला दाखवा अहवाल. जंतुनाशक करण्याची कंपनीला कुठल्या तुम्ही दिले होते, काय पद्धतीने केलंय, कशा पद्धतीने केलंय, आम्हाला सादर करा. जुनी वास्तू आहे ती. त्या गोष्टीला महत्वाची गोष्ट म्हणजे की तुम्ही संवेदनशीलपणाच नाही तुमच्याकडे, तुम्हाला लोकांच्या भावना पण नाही आहेत. तुम्हाला सांगून, तुम्हाला 4 वेळा विचारून सुद्धा जर त्या प्रश्नावर जर सोल्युशन निघत नसेल, तर मला असं वाटतं की डीन साहेबांनी राजीनामा द्यावा आणि घरी आपलं निवांत राहावं. नाही, अगदी हा मुद्दा खरंच रास्त आहे आणि विचार करण्यासारखा आहे. संपूर्ण पुणेकरांनी या गोष्टीवर विचार केला पाहिजे, कारण जास्तीत जास्त बाहेरच्या पेक्षा पुणेकर जास्त जातात तिथे. त्याच्यामुळं आपणच आवाज उचलला पाहिजे. माननीय तुकाराम मुंडे सर यांना माझी विनंती नक्की राहील की तुम्ही व तुमची टीम घेऊन अन्न व औषध प्रशासन विभागानं नक्कीच्या गोष्टीची तपासणी केली पाहिजे. कारण दररोज नाही म्हटलं तरी तिथं 250, 300, 400 लोक तरी जेवण करत असणार आहेत. मग सर, तुम्हाला काय वाटतं की ह्या सर्व प्रकरणाकडे आरोग्य खात्याचं दुर्लक्ष आहे? नाही, असं नाही म्हणणार. आरोग्य यंत्रणेला खूप मोठी जबाबदारी आहे आणि महाराष्ट्र शासनावरती प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येक अधिकाऱ्यांनी बघणं म्हणजे थोडं अवघड होतं. पण दिलेल्या संबंधित अधिकाऱ्याचं काम आहे की या गोष्टीवरती लक्ष देणं, चांगल्या पद्धतीने पार पाडणं. उदाहरणार्थ, दिलेला रुग्णालय ॲडमिनिस्ट्रेशन असेल, त्यानंतर तिथल्या डीन असतील, ही त्यांची जबाबदारी आहे ना. ह्याच्यासाठी आरोग्यमंत्री थोडी तिथे येणार आहेत, बरोबर आहे, नाही शिक्षण मंत्री थोडी तिथे येणार आहेत. ही जबाबदारी त्यांची आहे. बरं, त्यांना एखादा अर्ज गेलाय, एखाद्याने सांगितलंय, तर त्याच्यावरती उलटं उत्तर काय येतं, ते दाबण्याचा प्रयत्न का केला जातो? मग कॅन्टीन ज्यांचं चालू आहे त्यांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे का याच्यामध्ये, की आमचा धंदा वाढावा म्हणून आम्हाला समोर द्या, मग आम्ही तिथं करतो, काय यांचं पर्सेंटेज जास्त मिळतात का त्याच्यात, असं काय आहे का, हे पण तपासलं पाहिजे. खरं आहे. ससून रुग्णालयाचा असे एकच विषय नाही साहेब, ससून रुग्णालयाचे अजून विषय आहेत. पार्किंग यंत्रणा चालू केली त्यांनी, पार्किंग यंत्रणा जामर लावायचा, जो अधिकार फक्त पोलीस विभागालाच आहे, ट्रॅफिक पोलीस विभागाला. अच्छा. आम्ही समजू शकतो, लोक पुढे गाडी आणून लावतात, पार्किंग करतात, 2-2 दिवस गाड्या त्या प्रिमायसेसमध्ये राहतात. आय ॲग्री. मग सिक्युरिटीची एवढी मोठं टेंडर दिलंय तुम्ही, ते कशासाठी दिलंय? लोकांच्या पावत्या फाडायसाठी 500 रुपयाचा दंड घेतात. बर. ऑथोराईज पावती नाही. टेंडर दिलंय पार्किंगचं. शासनाच्या अधिकृत नियमानुसार तुम्ही कुठल्याही रुग्णालयाला एखादं पार्किंग देत असेल तर त्याला लिमिटेशन आहेत. ते लिमिटेशनच नाही तिथे. जर 2000 संख्येचं जर हॉस्पिटल्स असेल तर तिथं 2 व्हीलरही तेवढ्या येणार आहेत, स्टाफ पण तेवढाच आहे, विद्यार्थी तेवढेच आहेत. मग यांची पार्किंग करायची कुठे यांनी? तर हा खूप मोठा स्कॅम म्हणता येईल त्याला. खूप मोठी यंत्रणा आहे याच्या मागे की ससून रुग्णालय. मी तर म्हणतो अजून जर 2-3 वर्ष जर असंच चाललंय, 5 वर्ष, तर नक्कीच ससून यंत्रणेमध्ये सगळे प्रायव्हेट यंत्रणा तयार होईल. म्हणजे तिथलं डायलिसिस प्रायव्हेटमध्ये जाईल, तिथली कॅथलॅब प्रायव्हेटमध्ये जाईल, तिथलं आता तर सिटी स्कॅन, MRI आणि पेट स्कॅन पण ते प्रायव्हेटमध्ये बऱ्यापैकी गेलंय. सोनोग्राफी तेवढी राहिली तीही जाईल प्रायव्हेटमध्ये. राहिलंय काय तिथे? कायद्यांचा एक विषय बघितला तर तुम्हाला एक आवर्जून सांगेल. मी मागे हे पाहण्याच्या आधीच मी ससूनला नेहमी जातो येतो, तर मी त्यावेळेस गेलो असल्यानंतर पोलीस कायद्याला घेऊन आले होते. हा एक खूप मोठा म्हणजे मुद्दा आहे जो की सर्वांना ऐकायचा आहे. कारण का कैद्यांचं दुसरं घर असल्यासारखं आहे ससून हॉस्पिटल. म्हणजे आहेच ना. त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? आता ते पण सांगतो मी. त्याच्यात पण प्रशासन बघा किती दुर्लक्ष करतंय, किती त्याच्यावरती लक्ष घालतंय आणि लक्ष कुठल्या आरोपींवरती घालतो
हे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या वेळेस एखादा पोलीस एखादा प्राथमिक तपासणी करता आणतात एखाद्या गुन्हेगाराला, का तर ते कोर्टात न्यायच्या अगोदर त्याची पहिली तपासणी होते, नंतर तो अहवाल तयार होतो, मग चौकीला सबमिट करावं लागतं, पूर्ण प्रोसेस पहिली प्रोसेस करावी लागते. म्हणजे ॲज इट तुम्हाला अटक केली तरी ते पहिलं तुमच्या 24 तासाच्या आत तुमचं मेडिकल केलं जातं. बरोबर. तशा हिशोबाने मेडिकल करताना ज्यावेळेस पोलीस तिथं कायद्याला घेऊन येतो तर त्याला 4 प्रभागामधून फिरायला लागतं, 4 विभागामधून. मग सर्जन डॉक्टरकडे जावं लागतं, MD डॉक्टरकडे जावं लागतं, मनोरुग्णाकडं डॉक्टरांकडे जावं लागतं, आणि त्याच्यानंतर शेवटचा अहवाल घ्यायला डेड हाऊसला जावं लागतं. बरं, हे करत असताना सुद्धा त्या पोलिसांचे किती हाल आहेत. एखादा आरोपी जर त्या येणाऱ्या जाणाऱ्या डॉक्टरांच्या अंगावर हात टाकला, एखादं घातपात करण्याचा प्रयत्न केला, पळून जाण्यासाठी प्रयत्न केला, तर हे कुणाला निस्तारावं लागेल? हे पोलिसांना निस्तारावं लागेल. त्याच्यात आता प्रशासन, रुग्णालय प्रशासन काय करतं की त्याच्यामध्ये डिले करतं. बरोबर. लाईनीत थांबा, मग आम्ही बघतो, मग सांगतो, मग तुम्ही ते रिपोर्ट घ्या, मग तो रिपोर्ट त्या युनिटला जाऊन तिथनं सही शिक्का घ्यायची जागा वेगळी, सर्जन डॉक्टर बसतो खाली, शिक्का घ्यायला वरती दुसऱ्या मजल्यावर. मग तो का शिक्का त्याच्याजवळ दिला नाही, सर्जन डॉक्टर सही करतोय तर मग ते सर्जन वॉर्डला जायचं, तिथनं यायचं, तिथनं रिपोर्ट करून यायचं. मनोरुग्णाच्या रुग्णाला थांबायचं, तिथं ऑलरेडी 4 मनोरुग्ण असतात. हा त्याच्यामध्ये तिथं तपासणीसाठी थांबणार, ह्याच्या हातात बेड्या, हा हाताला धरून थांबायचं. आजूबाजूला लहान मुलं आहेत, कुणीतरी मेंटल मुलं जन्माला आलेली आहेत, मतिमंद मुलं आहेत, ते तिथं असतात ट्रीटमेंटला. एखाद्या मुलाला उचललं, किती घातक आहे हा प्रकार. आणि लिटरली 2-2 तास, 3-3 तास त्यांना सर्वे करावा लागतो, पोलिसांना सुद्धा. आणि यामध्ये मला असं वाटतं की म्हणजे असं कितीतरी वेळेस हा मुद्दा उचलण्यात आला आहे की आपण येरवड्यामधनं त्यांना इथे आणणार, इथे ठेवणार, परत हे करणार. एवढं सगळं आहे तर आपलं गृह खातं एवढं सक्षम आहे की तेवढ्यासाठी मिनिमम एक 100 बेड असलेलं हॉस्पिटल तिथं सुरू करू शकतात. ते त्यांना गरजच काय, करायलाच पाहिजे ना. म्हणजे सामान्य लोकांमध्ये कैदी लोकांना आणायची गरजच नाहीये ना त्या गोष्टीसाठी. आणि ललित पाटील सारखा जिथनं ससून हॉस्पिटलमधनं ड्रग्सचा व्यवहार चालतो, मागं केवढं मोठं स्कॅम बाहेर आलेलं आहे. मग त्यावेळेस त्या डीनची बदली फक्त करण्यात आली. त्याला नोकरीवरनं बडतर्फ नाही करण्यात आलं. मग यामध्ये कुठंतरी सरकार पण इन्व्हॉल्व आहे का नाही या गोष्टीमध्ये? असूच शकतं, आणि आहेच असंही म्हणल. कारण का जर एवढं मोठं स्कॅम जर उघडकीस येते, एक साधा माणूस आणि तो ललित पाटील बोलताना बोलतो की मी एकटा नाही आहे याच्यामध्ये, प्रश्नच नाही. प्रश्न आहे. हे त्याचे बाईट्स आहेत, युट्यूबला बाईट्स आहेत त्याचे, सगळेजण म्हणतात. मग त्यावेळेस म्हणजे एका साईडला आरोग्याशी खेळ खेळला जातोय, मधातच काहीतरी लोकांच्या गैरसोयी होत आहेत, लोकांना बेड मिळत नाहीत. कधी कधी मधात असे प्रकरण येतात की बाबा की कधी काही एजंट मधात पैसे देऊन बेड देत आहेत. आता तुम्ही तर ह्या क्षेत्रामध्ये आहात, तुम्ही काय सांगाल याबद्दल? खरंच रुग्णांना सेवा मिळते का आतमध्ये? तुमची ओळख असेल, तुमच्याकडे 4 रुपये असेल तर 100% तुम्हाला चांगली ट्रीटमेंट मिळेल. बर. तुमच्याकडे जर फायनान्स तुमचा चांगला नसेल, तुमचं इथं कुणी बोलणारं नसेल, तर तुम्हाला 100% तुम्हाला ट्रीटमेंट तुमच्या लेवलची मिळणार नाही, हे गृहीत आहे. त्याच विषयावर जर बघितलं सर, तर पोलीस यंत्रणेला जसं तुम्ही सांगितलं आता ललितांचं, असे कित्येक पेशंट असतील. मी तुम्हाला ॲडमिट करून घेतो, माझं पॅकेज द्या आणि जेलमध्ये राहण्यापेक्षा ससूनमध्ये पडून राहावा. कित्येक असतील. कुणी बघितलेत ते, कुणी केलेत, कशा पद्धतीने झालेत, ब्लडचे रिपोर्ट कसे काय बदलले गेले तुमचे, बाकीचे रिपोर्ट्स कसे काय बदलले जातात. ज्या कायद्याला तिथे ॲडमिट केलं जातं त्याचं प्रायोरिटीवरती मीडियाच्या समोर यांनी दुसऱ्या रुग्णालयामध्ये तपासण्या कराव्यात, मुंडे साहेबांच्या सारख्या अधिकाऱ्याच्या समोर तपासण्या कराव्यात त्याच्या. मग मी सांगल की ससून योग्य आहे, आणि मग लोक ठरवतील अयोग्य आहे का अयोग्य आहे. हा पडलेला सर्व नागरिकांना देखील प्रश्न आहे की एखाद्या कैद्याला एवढे कसले आजार होतात की 5-5, 10-10 दिवस येऊन राहतात. ते ना फ्रॅक्चर आहे, ना काही आहे, ना काही आहे त्यांच्यामध्ये झालेलं. कारण आहे ते ठरलेलं सगळं गणित आहेत, ठरलेले रॅकेट आहेत, संबंधित असलेले सगळी यंत्रणा आहे ससून प्रशासनामध्ये या गोष्टी. अच्छा, म्हणजे यांची पूर्ण सेटिंग असते ना सगळी? प्रश्नच नाही सर. बर. मला सांगा ना, तुम्हाला कोण घेऊन जाणार आहे ससूनमध्ये? चला आपण कॉमन मॅन म्हणून जाऊ दोघं, तुम्हाला तिथं काय ट्रीटमेंट भेटते बघा, आणि नंतर मी वैद्यकीय प्रदेशाध्यक्ष म्हणून येतो, आणि मग काय ट्रीटमेंट तुम्हाला भेटते ते बघा. म्हणजे मग ज्या माणसांची ओळख नाही त्यांनी करायचं काय? काय नाही करायचं, ठोकरे खात घ्यायचं. झालं ट्रीटमेंट तर योग्य, नाही झालं तर दुसऱ्या दिवशी आहे. म्हणजे मग सरकारी हॉस्पिटलचा अर्थच काय उरलाय? सरकारी म्हणजे गोरगरीब जनतेसाठी काम करणारं हॉस्पिटल असतंय ते.
निस्वार्थ भावनेने कितीही पेमेंट लागो, पैसा लागो, तिथं ऑपरेशन्स केले जातात. केले जात. आत्ताची परवाची एक न्यूज आहे सर, संबंधित आमच्या मित्रपक्षाच्या शिवसेनेच्या उपशहर प्रमुखांनी ती केली, बायटी झाली, मला वाटतं काही न्यूज चॅनलांनी ती चालवली सुद्धा. तर पेशंटला बेड देण्याची जबाबदारी ही शासनाची, रुग्णालयाची. पेशंट आणल्यानंतर त्याला ट्रीटमेंटसुद्धा कॅज्युअलिटीत केली गेली नाही आणि त्यामध्ये तो पेशंट दगावला गेला आणि ते दगावल्यानंतर त्या व्यक्तीने संबंधित डीन साहेबांना कॉल केला आणि विचारपूस केली असता उडवाउडवीची नाही ती उत्तरं देण्यात आली त्यांना. किती गैरप्रकार आहे हा, किती गैरप्रकार आहे हा. कोण लक्ष देणार, कोण बघायचं, कोण आहे वाले आम्हाला, कुणाकडे दात मागायची, सर्वसामान्य कुणाकडे जायचं. मी भांडून घेऊ, तुम्ही काय करणार, तुम्ही भांडून घ्याल, दुसरा काय करणार, बाहेरनं आलेला माणूस तो काय करणार, ज्याचा नातेवाईक नाही तो काय करणार. ससूनमध्ये येणारे गणित जर आखलं तर त्याच्यामध्ये 90% लोक ही बाहेरचे, 10% लोक ही इथली आहेत, म्हणजे त्यांचे नातेवाईक असतील किंवा कोणीतरी रिलेटिव्ह घेऊन येतोय, कोणीतरी पाहुणा घेऊन येतोय, अशी 10%च आहेत. पण 90% लोक जर येतात तर त्यांना 20% 40% लोकांना सुद्धा मदत व्यवस्थित मिळत नाही. खूप अवघड आहे. ससून हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्सची व्यवस्था ही नाही आहे असं माझ्या ऐकण्यात आले, तेवढी जास्त लेवलला नाही आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल? शासनाने वारंवार रुग्णवाहिका दिल्यात, पण प्रशासनाला ह्या यंत्रणेला चालवायच्याच नाही आहेत. ह्या कशाला वापरणार मग? कॉट भरून घेऊन जावा, ते BJ मेडिकलला हॉस्टेलला कॉट टाकायच्यात, गाद्या आणायच्यात, ह्याच कामासाठी यूज झाल्यात. आता लिटरली सांगतो, आत्ता जस्ट एक डोनेट केली कोणीतरी ॲम्ब्युलन्स, गेले 6-7 महिने झाले एका कोपऱ्यामध्ये बंद पडलेली. मग मला काय म्हणतात, सर्वसामान्य गोरगरीब जनतेला 700-800 रुपये आता त्यांनी शासनाने JR काढला आणि त्याच्यानुसार चार्जेस घ्या म्हणून. मग हे चार्जेस सुद्धा लागणार नाहीत ना. गरीब रुग्ण भरणार कुठनं पैसे सर? बरोबर. क्रोसिनसाठी, एका गोळीसाठी तो 10 रुपये मागतो बाहेर. तिथे अशी लोक आहेत. ससूनमध्ये येणारा कुणीही गरीब, कुणीही श्रीमंत माणूस येत नाही. सर्व गोरगरीब कमी पैशामध्ये ट्रीटमेंट मिळते ह्या उद्देशाने येतात ते सर्व. तुम्ही का म्हणलात कमी पैशामध्ये? फ्रीमध्ये का म्हणला नाहीत? फ्रीमध्ये मिळायला हवी ना ती. बरोबर आहे, फ्रीमध्ये मिळायला हवी सर ती. पूर्ण फ्री नाही देत ते, पैसे काही काही भरावे लागतात. आता जसं म्हणलं तुम्ही की गोळी औषधं तर बाहेरनच घ्यावे लागतात बऱ्यापैकी. तर फार्मसीज त्यांच्या प्रिमायसेसमध्येच फार्मसीज तयार केल्यात त्यांनी. त्यांच्याच प्रिमायसेसमध्ये ससूनच्या आवारामध्ये त्यांनी मेडिकल शॉप्स दिलेत. सरकारी अर्थातच शासकीय हॉस्पिटलमध्ये ससूनमध्ये प्रायव्हेट मेडिकल शॉप कसं काय आहेत? मला विचारण्यापेक्षा संबंधित प्रशासन यंत्रणेला ते विचारावं प्रश्न की व तुमचे एवढे शासन औषध पाठवतोय, गोळ्या औषधं तिथं स्टोअरला पाठवतोय, तरी तुम्ही मेडिकल स्टोअर्स बाहेर का लावलेत? कुठले असे मेडिसिन्स स्टोअरमध्ये दिले जातात? कुठल्या मेडिसिनसाठी प्रत्येक गोष्टी केल्या जातात? हे खूप रेअर पाहायला मिळते. आणि एक मेडिकल शॉप्स नाहीत, तुम्ही जर बघितलं तिथं तर मला वाटतं एक 3-4 मेडिकल शॉप्स आहेत. ससून हॉस्पिटलमध्ये देखील शासकीय योजना चालतात, तर मग म्हणजे हॉस्पिटल शासकीय आहे का योजना शासकीय आहेत काय कळतच नाही. ज्यावेळेस एखादा पेशंट ॲडमिट केला जातो, समजा एखाद्याचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि तो चुकून रुग्णालयामध्ये गेला आहे, त्याला एखादी छोटी मोठी सर्जरी करायला सांगितली तर तिथं विचारलं जातं आधार कार्ड आहे का, तुझं रेशन कार्ड आहे का, तुझं महात्मा फुले योजनेचं कार्ड आहे का. बरं, मला हे सांगायचं की शासनाच्या रुग्णालयामध्ये शासनाचीच ही महात्मा फुलेची योजनेचं स्टाफ काय करतोय तिथे? काय गरज आहे शासनालाच पैसे देण्याची? बरोबर आहे. त्या यंत्रणेचं प्रायव्हेट हॉस्पिटलला अजून एखादं ती युनिट जाईल. मग शासन पैसे खर्च करायला मागतोय का? तर नाही मागत. ससून रुग्णालयामध्ये प्रत्येक बाजूने पैसे कसे निघतील याचा प्रयत्न केला जातो. मग शासन ससून प्रशासनाला काही फंड पाठवतो, संबंधित काही गोष्टीसाठी फंड भरतो, आणि मग तो खर्च जातोय कुठे, त्याचं ऑडिट कुणाकडे, ते कोण पाहतंय हे पाहिलं पाहिजे. अशा मुद्द्यावर जर पाहिलं तुम्ही तर शासनाने या गोष्टीवर गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. बरोबर. आजपर्यंत मी किती पाठवले, आजपर्यंत किती झालंय, काय केलंय शासन प्रशासनाने, किती खर्च केलाय त्याच्यावरती, कुठल्या युनिटला काय बांधून दिलंय, कुठले युनिट प्रायव्हेट स्ट्रक्चर तिथं आणलेत त्यांनी, छोट्या मोठ्या ऑपरेशन्सला इम्प्लांटसाठी पैसे घेतले जातात, योजनेअंतर्गत ती केस टाकली जाते, परत त्या शासनाच्या योजनेमधून सुद्धा त्यांच्याकडनं पैसे घेतले जातात.
मग हा प्रकार तरी काय चाललाय? प्रायव्हेट मेडिकल शॉप्स तुम्ही बाहेर दिलेत, प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स सर्व्हिसेस तुम्ही बाहेरनं प्रोव्हायडेशन लावलंय. त्याच्यानंतर तुम्ही शासनाच्या ॲम्ब्युलन्सचं काय आलं? शासनाच्या मेडिसिनचं काय झालं? शासनाने देणाऱ्या औषध उपचाराचं काय झालं? शासन काहीच करत नाहीये. शासन काहीच करत नाही. ससून रुग्णालयाने एवढा भोंगळ कारभार चालू केलाय. एखाद्या व्यक्तीला साप चावला, कुत्रा चावला, तर त्याचं इमर्जन्सी मेडिसिन यांच्याकडे का अवेलेबल नसते? प्रशासनाने दिलेला स्टॉक आहे काही, आम्ही मान्य करू की अवेलेबल नाही आज, परंतु हा कधीच नसतो. हा कधीच नसतो. लांबचं उदाहरण सांगणार नाही. मला 2 दिवसापूर्वी माझ्या पक्षातील कलिगाचा फोन आला होता. त्यांचं नावही सांगतो, जोशी सर म्हणून नाव आहे त्यांचं. त्यांनी मला सांगितलं की मला सांगितलं तुमच्या रुग्णालयामध्ये कुत्रं चावल्याचं इंजेक्शन नाही. माझ्या मित्राला बाहेरनं घ्यावं लागलं, तो गरीब होता, तरी त्यांनी 450, 500, 500, 600, 700 रुपयाची इंजेक्शन बाहेरनं घेतली. असं त्यांनी सांगितलं. म्हणलं का घेतली सर तुम्ही? ससूनला मिळतं, ससूनला घ्यायची. म्हणले ससूनला इंजेक्शन अवेलेबल नाही. एवढी भयान परिस्थिती आज ससून रुग्णालयाची आहे. अवेलेबल कसे काय नाही आहेत? कारण गावाकडच्या आता दवाखान्यात मिळतात. मग तुम्ही ते तर म्हणजे मेट्रो सिटीचं ते मोठे मोठे दवाखाने आहेत ना. ह्याचं कारण काय आहे की इंजेक्शन येणाऱ्या माणसाला चिठ्ठी लिहून देणं, इंजेक्शन बाहेरनं मागवणं, ते इंजेक्शन्स त्याला देणं आणि संबंधित एंट्रीमध्ये आपलं इंजेक्शन वापरलं असं सांगून ते इंजेक्शन बाहेर विकणं, असा हा कारभार आहे. रॅकेटच पूर्ण एकाच गोष्टीत नाही. ह्या मेडिसिनच गोष्टीत नाहीत. इम्प्लॅन्टमध्ये आपण हृदयामध्ये एक स्टेंट टाकतो, हो, त्या संदर्भात आहे. हाडामध्ये जर कुठला हात तुटलं किंवा एखादं जॉईंट करायला लागलं तर तिथं नट बोल्ट येतात, त्याचे बरेच सामग्री येतात. त्याच्यामध्ये सुद्धा हे स्कॅम चालू. इथूनच पूर्ण शासन पैसे पाठवतंय 200, 100 कोटी, आणि इथे ह्या पद्धतीने रॅकेट करून लोकांना भुरळ पाडून लोकांकडनं पैसे उकळायचं काम चालू आहे. पार्किंगला स्लिप दिली जाते पार्किंगची, पण ऑथोराईजच नाही. ती टेंडर काढले ह्यांनीच ठरवलंय, ह्यांनीच देतात आहेत. नो पार्किंगची फाईन मारतात 500 रुपये. आणि ती स्लिप मी मागच्या वेळेस सांगेल तुम्हाला, मी मागे म्हणजे 2 वर्षापूर्वी मी ती स्लिप पाहिली होती. तर त्या स्लिपवरती नमूद होतं की ॲज इट इज त्या संस्थेला आणि त्याला ते फंडिंग म्हणून अशी ती पावती होती. अच्छा, पूर्ण आतमधल्या संस्थेला फंडिंग असं म्हणून ती फंडिंग होती. ससून हॉस्पिटल कुख्यात गुन्हेगारांना आणि कैद्यांना पाठीशी घालतंय का? घालतेच असं म्हणायला हरकत नाही. किती केसेस झाल्या? आत्ता मागे ॲक्सिडेंट झाला, ती केस होती. काय रिपोर्ट्स आले, काय अहवाल आले? मागे झालेलं ललितचं प्रकरण, काय त्याचा संदर्भ आहे? कुठला गुन्हेगार नाही की ज्यांनी ससूनमध्ये म्हणलं की मला खूप त्रास होतोय, त्याला आवड आहे म्हणजे ती ससूनचीच. जेलपेक्षा बेटर ससून. कारण ते सगळं कार्यक्रम ऐकतं ना सर, ऐकतं तिथं. होता कार्यक्रम पूर्ण. त्यात परत तो प्रायव्हेट रूम घेणार तिथे ससूनमध्ये, त्याच्यासाठी स्पेशल रूम. का तर तो गुन्हेगार आहे, तो कुणाच्या मध्ये नाही पाहिजे. मग त्याला फर्स्ट क्लासची ट्रीटमेंट. आणि गरीब जनता ती मरती, ती 4 कॉटवरती एक दोन चौघं एका कॉटवर. ही पद्धत आहे. ससून हॉस्पिटलचा भोंगळा कारभार चांगला चालण्यासाठी जितेंद्र साहेब तुमची काय युक्ती आहे तुमच्याकडे? तुम्ही काय सांगाल? बघा, प्रत्येक रुग्णालयामध्ये बघितलं तर प्रत्येक बाजूला कुठंतरी तुम्हाला ट्रस्टी दिसतात आहेत, कुठंतरी ट्रस्टनी संस्था दिसतीये. तिथं बऱ्याच धार्मिक संस्था तिथे येतात, काम करतात, त्याला मदत करण्याचा प्रयत्न करतात. अजून बाहेरच्या पण काही ज्या फंड्स प्रोव्हायडेशन करतात त्याही ट्रस्ट तिथे येतात आहेत, त्याही त्यांना मदत करतात आहेत. माझी एक म्हणजे स्वाभाविक इच्छा आहे माझी की जे काही ट्रस्ट आहे किंवा ससून रुग्णालय प्रशासन आहे ते काढावं सगळं त्यांनी. ते पुरेपूर शासनाच्या ताब्यात घ्यावं प्रथमतः. त्याच्यामध्ये संबंधित असलेले पुणे जिल्ह्यातील आमदार असतील, पुणे जिल्ह्यातील खासदार असतील, यांनी एक त्यांची समिती तयार करावी त्याच्यावरती. त्या समितीच्या अंतर्गतच हे रुग्णालय चालावं. आता ह्याचं कारण पण सांगतो मी तुम्हाला. प्रत्येक आमदाराच्या प्रभागामधला व्यक्ती तिथे येतोय, त्यामुळे स्वाभाविक आहे की त्यांचंही लक्ष असणं गरजेचं आहे. आणि हे चांगलं स्वाभाविक होईल. आणि आपल्यालाही त्याच्यामधनं सगळ्या आमदार महोदयांना, मंत्री महोदयांना असेल, खासदार महोदयांना असेल, यातून हे लक्षात येईल की बाबा इथं कमी काय आहे. प्रत्येक आमदारांची आठवड्यातून 15 दिवसातून एक व्हिजिट ससून रुग्णालयामध्ये झाली पाहिजे.
मग ती पेशंटच्या निमित्ताने असू द्या, त्यांच्या एक छोट्याशा एखाद्या ऑपरेशनमधनं असू द्या, काही कारण असतं, एखाद्या रुग्णाला भेटायला जाऊ द्या, एखाद्या कार्यक्रमासाठी जाऊ द्या, पण प्रत्येक पुणे जिल्ह्यातला प्रत्येक आमदार खासदार तिथं गेला पाहिजे. किती आमदार महोदय येतात तिथं, किती खासदार आलेत तिथं. अहो हे ससून प्रशासनाने तर मागच्या वेळेस तिथल्या त्यांच्या स्थानिक आमदाराच्या पत्रिकेत नाव टाकलं नव्हतं. ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय? म्हणजे ते कोणाला मानतच नाहीत. हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मी. ते कुणालाच जुमानत नाही आणि ही खूप मोठी शोकांतिका आहे त्या गोष्टीसाठी. त्याच्यामुळे प्रशासनाने ह्या गोष्टीचा खरंच विचार करायला पाहिजे. संबंधित असलेली तिथं ट्रस्ट असेल, कुठल्या थर्ड पार्टी त्यांनी अलाउटमेंट केलेली असेल, हे सगळं काढलं पाहिजे. ह्याच्याशिवाय तिथं पैशाचा चाललेला कारभार, भोंगळ कारभार, टेंडर पद्धतीचा कारभार हा सगळा तोपर्यंत बंद होणार नाही. या ठिकाणी असलेली यंत्रणा तुम्हाला सर्वसामान्य माणसाला त्या समितीवरती घ्यायचं नाही, घेऊ नका, करू नका, पण आम्ही तुम्हाला निवडून दिलंय, आमचा अधिकार आहे तुम्हाला सांगण्याचा. तुम्ही त्या बॉडीवरती या, तुम्ही स्वतः त्याच्यावरती लक्ष घाला आणि ह्या गोष्टीतून लोकांना मुक्तता द्या. ह्या गोष्टीतून मुक्तता द्या लोकांना. आज लोक ससून म्हणलं की मृत्यूच्या दारात गेलो असं वाटतंय. ससून म्हणल्यानंतर मृत्यूच्या दारात गेलोय का असं वाटतंय. कुठल्याही पेशंट्सला जर मी सांगितलं की तुम्हाला ससूनमध्ये व्यवस्था करतो, तर तो म्हणतो ससून नको मला. का? एवढं भयानक आहे ससून? अहो आमच्या आई, वडील, आजोबा, पंजोबा, माझे वडील बीजी मेडिकलला असताना मला ससूनशिवाय आम्हाला रुग्णालय नव्हतं. आज त्या ससूनची अवस्था काय केली? तर ह्यासाठी प्रशासनाला एवढीच मागणी माझी, आपण संबंधित असलेले पुणे जिल्ह्यातील सर्व आमदार आहेत, सर्व खासदार आहेत, आपण ठरवाल ती पूर्व दिशा असेल, आपण ह्याचा कारभार सगळा हातात घ्यावा. असलेल्या दिलेले मेडिकल टेंडर आहेत, तिथल्या बऱ्याचशा गोष्टीचे टेंडर आहेत, ते सगळे काढून टाकावेत. सोयीस्कर, सुटेटेबल, लोकांना परवडाल असे तिथे यंत्रणा राबवावी, हीच अपेक्षा. ससून हॉस्पिटल आणि त्यांचं प्रशासन यांनी चालवलेला कारभार यावरती आपण चर्चा केलेली आहे. यामधून बरेचसे मुद्दे बाहेर आलेले आहेत आणि खरा मुद्दा जर पाहिला तर आज माणूस ससून हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी भीतोय. कारण त्याला वाटतंय की माझी ट्रीटमेंट योग्य होईल का नाही, का कदाचित माझा ट्रीटमेंटच्या अगोदर जीव जाईल, का ट्रीटमेंटमध्ये काहीतरी मेडिसिन्स हॉस्पिटलमध्ये नाहीत आणि मला बाहेर आणायला लावलेत आणि माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून देखील माझा जीव जाईल. ही खूप वाईट परिस्थिती आहे आज हॉस्पिटलची. कुठंतरी आरोग्य खात्यानं, आरोग्यमंत्र्यांनी ह्या सिस्टीमकडे लक्ष दिलं पाहिजे. भरपूर सारा फंड आहे, येतो फंड, हे सर्व नागरिकांनाही माहिती आहे. RTI टाकला की त्यामध्ये भरपूर सारं दिसतं, परंतु योग्य नियोजन होतं का यावरती पण चौकशी समिती बसवल्या जाती का? बरं, समिती जर बसवली तर त्याचा अहवाल जनतेपुढं का नाही येत? ह्या सर्व गोष्टीचं कारण का? प्रश्न महाराष्ट्र विचारतोय, प्रश्न समाज विचारतोय पूर्ण. कारण सर्व लोक टॅक्स भरतात. डायरेक्ट टॅक्स असेल, इनडायरेक्ट टॅक्स असेल, सर्व गव्हर्नमेंटला जातो. तेच लोकांच्या आरोग्यासाठी आपण पैसा वापरतो. बजेटमधून हाच पैसा फिरून आलेला आहे. मग आमचाच पैसा आहे ना, तर अधिकार पण आमचाच असला पाहिजे. त्याच्यामुळं अन्न, वस्त्र, शिक्षण, आरोग्य ह्या मूलभूत गरजा आहेत. त्यापैकी ही गरज आमची पूर्ण होणे गरजेचं आहे. आणि तुम्ही जे साहेब आवाज उचललेला आहे, खरंच ते योग्य आहे आणि नक्कीच तुमच्या आवाजामुळं ससून हॉस्पिटलला जाग येईल आणि डीनपासून ते सर्व कर्मचारी नक्कीच या गोष्टीचा पवित्रा उचलतील आणि लवकरात लवकर चांगल्या गोष्टीकडे जाण्याचा प्रयत्न करतील. ते देवाकडे हीच प्रार्थना करतो की देवा या सगळ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना सद्बुद्धी दे, चांगली अक्कल दे आणि चाललेला हा भोंगळ कारभार कुठंतरी थांबू दे. सर्वसामान्य पुणेकरांना, पुणे जिल्ह्यातील नागरिकांना आणि आजूबाजूच्या परिसरातील येणाऱ्या नागरिकांना, रुग्णांना सकून शांती मिळू दे. ससून रुग्णालय हे आपलं घर वाटलं पाहिजे, आपलं दार वाटलं पाहिजे. आपण तिथं गेल्यानंतर आम्हाला ही चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट मिळते हे जाणवलं पाहिजे. अशी यंत्रणा ससून प्रशासनाने करावी, हीच माझी देवाकडे प्रार्थना आहे. देवानंतर आमदार महोदयांकडे तीच प्रार्थना आहे, खासदार महोदयांकडे ती प्रार्थना आहे आणि विशेषतः संबंधित असलेल्या सर्व प्रशासकीय यंत्रणेला ही माझी विनंती आहे. नक्कीच लवकरच प्रशासन याकडे लक्ष देईल अशी आपण आशा बाळगूया. आणि नक्कीच परत एकदा काही दिवसानंतर आम्ही नक्कीच तुम्हाला बोलवतील की ही यंत्रणा खरंच बदलली का नाही बदलली याच्यावरती चर्चा. कारण मित्र हो, अजून खूप सारे मुद्दे आहेत वैद्यकीय क्षेत्रामध्ये. हे तर झालं गव्हर्नमेंट हॉस्पिटलची एक बाजू. अजून प्रायव्हेट हॉस्पिटलचं तर खूप विदारक सत्य आहे.
लवकरच आपण पुढील पॉडकास्ट ह्यासाठीच आपण घ्यायचा प्रयत्न नक्कीच करूया की ज्यामध्ये प्रायव्हेट हॉस्पिटल गव्हर्नमेंट तर स्कीम देतं, परंतु प्रायव्हेट हॉस्पिटल किती स्कीम ते राबवतात आणि खरंच तिथं पण लोकांना फायदा मिळतोय का, आयुष्यमान भारत योजनेचा फायदा मिळतोय का, महात्मा फुलेचा फायदा मिळतोय का, शहरी गरीब योजनेचा फायदा मिळतोय, अशा भरपूर ज्या शासनाच्या मुख्यमंत्री सहायता निधी ज्यांचा फायदा मिळतोय का, तिथं देखील भ्रष्टाचार चालू केला ह्या लोकांनी का, तिथं पण पैसे, तिथं पण दलाल उभे आहेत. ह्या सर्व गोष्टीची चर्चा पुढील पॉडकास्टमध्ये करूया. तर मित्र भेटूया. तर आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांना पाठवायला विसरू नका, कारण आजचा पॉडकास्ट हा त्या लोकांसाठी आहे जे लोक ससूनमध्ये उपचारासाठी येतात, तर त्यांना नक्की पाठवा. भेटूया लवकरच नवीन पॉडकास्टमध्ये. धन्यवाद.